मार्च महिन्यामध्ये जर आता आपण लागवड करणार असेल तर 10 मार्चच्या अगोदरच लागवड करा. नमस्कार मित्रांनो, तिकडं आज आपण सातारा भागातील लागवडीचं प्रमाण बघण्यासाठी इकडे आलो होतो. म्हणजे कारण म्हणजे दुसरं होतं, इकडे दुसऱ्या कामानिमित्त आलो होतो, पण जाता जाता म्हणलं की ह्या भागातले पण कशा प्रकारे लागवड आहे. तर आपण लागवडीचं प्रमाण मी कशा प्रकारे बघितलं, इथं जी येताना 1-2 नर्सऱ्या होत्या सातारा साईडला, त्या नर्सरीमध्ये आपण चर्चा केलेली किंवा तिथल्या जे काही बुकिंग करतात त्या सातारा म्हणजे आपलं नर्सरी मालकांशी बोललेलो आपण. तर त्यांना विचारलं की इकडल्या साईडला कशा प्रकारे टोमॅटोची लागवड झालेली किंवा गेल्या वर्षीच्यातून आताच्या मध्ये काय फरक झालाय का किंवा गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी रोपाची जास्त लागवड झालेली आहे का. तर तसं नाही नाही झालं. गेल्या वर्षीच्या नातामध्ये त्यांच्या म्हणण्यातून आलं की भरपूर कमी प्रमाणात, म्हणजे गेल्या वर्षी जी काही लागवड होती ती बऱ्याचशा प्रमाणात होती. जी काही फेब्रुवारीमध्ये पण लागवड होती ती फेब्रुवारीमध्ये पण कमी झालेली, आणि आता जी काही मार्च महिन्यामध्ये जी काही बुकिंग चालू आहे किंवा झालेली बुकिंग आहे ती पण एकदम कमी प्रमाणात झाली. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि ह्या आताच्या तुलनेत बरेच असा फरक झालेला आहे. जर मित्रांनो प्रत्येकाला तुम्हाला अनुभव असेलच की टोमॅटो किती तारखेला लावला पाहिजे किंवा कुठल्या महिन्यामध्ये लावलं पाहिजे. तर एक माझा एक अंदाज आहे, कारण की ज्यावेळेस आपण माहिती घेत असतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जे काही व्यापारी आहेत, त्या डायरेक्ट व्यापाऱ्यांशीच बोलत असतो, त्यावेळेस ते व्यापाऱ्यांच्या पण म्हणण्यातून असं येत असतं की मे महिन्यातल्या 20 तारखेपर्यंत जर लागवड केली, म्हणजे मे महिन्यातलं सांगतोय मी तुम्हाला, आत्ताची एक असेल तुमच्या अंदाजाने किंवा मार्केट सापडेल नाही सापडेल ती भाग वेगळा आला. परंतु जी काही मे महिन्यातली लागवड केली त्या लागवडीला एक जवळपास तसं म्हणा गेलं तर 60% मार्केट सापडते. ती कधी सापडायला मार्केट सापडत असतं, ज्यावेळेस सुरुवात आपण म्हणजे सुरुवातीला आपला फड चालू होत असतो त्यावेळेस काय मार्केट सापडत नाही. परंतु जसं 2-3 तोडे झाल्यानंतर जसं जसं पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत असतो तसं तसं मार्केटमध्ये आपला माल सापडत असतो. कारण की त्या टायमिंगला बाहेर उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल ह्या भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस होत असतो. परंतु मित्रांनो ते पुढलं झालं. सध्याची परिस्थिती तर सांगायचं म्हणलं तर सध्या जर माल आपले तोडायला आले असतील किंवा लागवड केलेली असेल, लागवडीला तर मार्केट सापडेनच आपल्याला. कितीपर्यंत सापडेल ते सांगू शकत नाही, परंतु मार्केट सापडेल. फेब्रुवारी महिन्यामधला जो काही आपण लागवड केलेली 15 फेब्रुवारी काही शेतकऱ्यांनी लागवड केली, 20 फेब्रुवारीला केली किंवा फेब्रुवारीच्या एंडिंगला केलेली आहे. त्याचबरोबर जे काही आता मार्च महिन्यात चालू आहे, मार्च महिन्यापर्यंत म्हणजे मार्च महिन्यामध्ये लागवड करणार आहे 10 तारखेपर्यंत बरेचसे शेतकरी. तर मित्रांनो पुढं आपला प्लॉट उष्णतेत जात असतो किंवा उन्हाचं प्रमाण वाढत असतं, त्याच्यामुळं जे काही मार्च महिन्यामध्ये मी सांगतो तुम्हाला 10 मार्चच्या अगोदरच प्लॉट लावायचा असेल तर लावून घ्या, गडबड करून लावून घ्या. कारण की पुढे जसं जसं जाईल तसं तसं उन्हामुळे आपले रोप जाण्याची बरीचशी शक्यता असते. परत जे काही आपण रोप लावलंय ती कड्याला रिंग पण पडण्याची शक्यता असते. कारण हे पडण्याची शक्यता म्हणजे पडतच असते, त्यामुळे रोग भरपूर प्रमाणात जातात आणि फुटवा पण जास्त प्रमाणात होत नाही चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे मार्च महिन्यामध्ये जर आता आपण लागवड करणार असेल तर 10 मार्चच्या अगोदरच लागवड करा. तर उद्याच्याला जे काय आपण मार्केटमध्ये जाऊन स्वतः तिथं कशाप्रमाणे आवक येते किंवा तिथं सध्या टोमॅटोच्या बाजारभावाची कशी परिस्थिती ते जाणून घेऊ मित्रांनो. तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. धन्यवाद.